सांगलीतील पवार गटाचे पदाधिकारी भाजपात गेलेत। अजित दुधाळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। शेखर इनामदार यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा पक्षप्रवेश झालेला आहे। अनेक वर्षे चिखलात बसून असेल, गटारीच्या पाण्यात बसून असेल, सर्वसामान्य लोकांसाठी आंदोलन करत आलो, झटत आलो, पक्ष जिवंत ठेवण्याचं काम केलं। पण ऐन टायमाला पक्षाने या ठिकाणी चिन्हच गोठवण्याचं काम केलं। अनेक वर्ष झाले या भागामध्ये रस्ते नाही आहेत, नीट गटारी नाही आहेत। फक्त विकास केल्याचा बडेजाव करणाऱ्या लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही जागा दाखवू। आणि भारतीय जनता पार्टीला आणि इनामदार साहेबांना मी शब्द देतो की साहेब, या वार्ड नंबर 8 मधून आमची जी काही ताकद आहे ती पणाला लावून या भागामधले चारीच्या चारी नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली निवडून येतील, हा विश्वास या निमित्ताने देतो। अतिशय सक्षम ग्राउंडवरचा कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचं काम त्यांनी केलं। सचिव या पदाची जबाबदारी पण होती, परंतु पक्षाने दुर्लक्ष केल्यामुळे त्या ठिकाणी आज केलेल्या कामाच्या जीवावरती आले। या प्रभागामध्ये आपण 8 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं केली। त्याला प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये योग्य सन्मान मिळेल अशा पद्धतीनं त्यांचं मनोदय झालं आणि ते पक्षामध्ये प्रवेश केला। मी या सर्वांचं पक्षामध्ये स्वागत करतो।